मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. धक्के मारत घराबाहेर काढणाऱ्या अन्नपूर्णाच्या नातीला ऐनवेळी गौरीने येऊन आता न्याय मिळवून दिलेला असतो. कारण आता इकडे जेव्हा सत्य सर्वांसमोर येतं आणि जे सत्य फक्त आणि फक्त इथे राजनला माहिती असतं आणि ते सत्य सर्वांसमोर आल्यानंतर आता मात्र खूपच मोठा कांड इथे झालेला असतो आणि तोच कांड निस्तरण्यासाठी आणि तेच सर्व आता इकडे होऊ नये, आपल्या लेकीला घराबाहेर कोणीही काढू नये आणि ही गोष्ट जेव्हा गौरीला समजते तेव्हा गौरी कसलाही आणि कशाचाही विचार न करता धावतच आता इकडे अन्नपूर्णाकडे येते आणि त्यांना जाब विचारून इथे कमळीला न्याय मिळवून देण्याचं काम एवढी 17 वर्ष जी गौरी झगडत आलेली आहे ती गौरी ऐनवेळी हे सगळं काही येऊन करून देत असते. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचे, जाणून घ्यायचे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, लेटेस्टमध्ये असा जबरदस्त प्रोमो आलेला आहे आणि तो प्रोमो आता पावसामध्ये शूट झालेला आहे. कारण इथे आता अन्नपूर्णा समोर कामिनी, रागिनी आणि कमळी अनिका ह्या तिघींनीही मिळून कमळीचं सत्य समोर आणण्याचा जो काही इथे डाव रचलेला आहे त्या डावामध्ये अन्नपूर्णा आता इकडे पडलेली असते आणि कमळी अडकलेली असते. आता अन्नपूर्णा इकडे कमळीला विचारतात की सांग, खरं खरं सांग, तू कोण आहेस? खरं सांग कमळे, तू माझी नात नाही आहेस ना? तू राजेंची मोठी मुलगी नाही आहेस ना? तू गौरीची मोठी मुलगी नाही आहेस ना? सांग कमळे, सांग, तुला माझी शपथ आहे. असं म्हणता क्षणी आता इकडे कमळी सांगत असते की हो आजी, तुम्ही खरं बोलताय. मी राजनची मोठी मुलगी नाहीये आणि मी तुमच्या गौरीची सुद्धा मोठी मुलगी नाहीये. असं म्हणून अन्नपूर्णा थोबाड फोडते आणि त्याच वेळेला आता ह्याच संधीचा फायदा आता कामिनी, रागिनी आणि अनिका घेतात आणि तिला धक्के मारतच घराच्या बाहेर ढकलतात. आता धक्के मारतच घराच्या बाहेर ढकलल्यानंतर राजन मात्र दाराशीच दारू पीत बसलेला असतो. जेव्हा राजन दाराशीच दारू पीत असतो आणि तेव्हा अनिका तिला धक्के मारत बाहेर काढते, पण राजनचं मात्र कमळीकडे कसलंच लक्ष नसतं. जी कमळी अन्नपूर्णाचा जीव वाचण्यासाठी त्याची मोठी मुलगी बनली, त्याच कमळीला आता धक्के मारत बाहेर काढलेलं असतं. पण हा तर आता इकडे नशेत असतो. त्याला कसलाही कोणत्याही गोष्टीचा काहीही सगळं काही विसर पडलेला असतो आणि इकडे कामिनी, रागिनी आणि अनिका मात्र एन्जॉय करत असतात. आता कमळीला धक्का मारून बाहेर काढल्यानंतर अनिका मात्र तिची जी काही बॅग आहे, तिची जी काही पेटी संदूक आहे, तो सुद्धा तिच्या समोर फेकते आणि चालती हो आमच्या घरातून असं स्पष्टपणे ती सांगत असते. तेव्हा मात्र कमळी आता मागे वळून सुद्धा पाहत नाही, कारण राजन आता तिच्या बाजूने उभं राहण्यासाठी नसतो आणि तेव्हा कमळी आता लगेचच तो सुटकेस घेऊन, तो संदूक घेऊन तिथून बाहेर पडत असते, चालत असते. आता हे सगळं काही तिथे असलेली निंगी सगळं काही पाहत असते आणि तेव्हा निंगील आता कोणाची तरी मदत लागणार असते. कमळीसोबत ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मग हे कोणाला तरी सांगितलं गेलं पाहिजे असा इकडे ती विचार करते आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आता निंगी लगेचच ऋषीकडे धाव घेणार असते. जेव्हा ती ऋषीकडे धाव घेते तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कामिनी, रागिनी आणि अनिका म्हणत असतात, झालं का आता तुझ्या मनासारखं झालं का आणि बीबी? आता खरं तर ह्या प्रॉपर्टीची फक्त आणि फक्त तूच मालकीण आहेस, कारण आता इकडे तुझ्यामध्ये कोणीही येणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सर्व प्रॉपर्टीची मालकीण तूच आहेस. आता जेव्हा निंगी इकडे ऋषीकडे जाते आणि भर पावसात भिजलेली असते तेव्हा ती ऋषीला म्हणत असते, ऋषी सर काही करा, पण कमळीला थांबवा, कमळीला वाचवा, तिला तुमच्या मदतीची गरज आहे. त्यावर ऋषी म्हणत असतो, काय झालं निंगी, एवढ्या भर पावसात तू अशी धावत आलीस, सगळं काही ठीक आहे ना? त्यावर लगेच आता निंगी म्हणत असते, नाही ऋषी सर, काहीच ठीक नाहीये, कमळीला धक्के मारतच तिथून बाहेर काढले. त्यावर ऋषी म्हणत असतो, का आणि कशासाठी? त्यावर ती म्हणत असते, त्या आणि की माकडीनीच हे सगळं काही कटकार असताना आहे. ती सर्वांसोबत चांगलं वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करते ऋषी सर, पण अजिबात तसं नाहीये. ती एक नंबरची पोचलेली आहे आणि त्या सर्वांनी मिळून कमळीला बाहेर काढलंय. त्यांचं असं म्हणणं आहे
आहे की ती त्यांची नात नाही आहे म्हणून. आता हे सगळं गौरी तिथे उभी राहून ऐकत असते. आता गौरी म्हणत असते, शेवटी माझ्या पोरीसोबत असं ह्या तिघींनीही केलेलं आहे. ती कैदाशीन कामिनी, तिचीच हे सगळं काही चाल आहे. नाही नाही, माझ्या पोरीला बहुतेक माझी गरज आहे. मला इथे असं थांबून नाही चालणार. मी अशी किती दिवस पडद्याआड हे सगळं काही लपून पाहणार आहे. आज मला तिथे जाऊन माझ्या पोरीची साथ दिलीच पाहिजे. राजन तर इथे शुद्धीत नाही असं समजतंय. राजन तर दारू प्यायलेला आहे. मग राजन माझ्या पोरीला कसं थांबवणार, कसं तिची बाजू घेणार? नाही नाही गौरे, नाही, तू इथे नाही थांबू शकत. आई तुळजाई, काय करू ग मी? जाऊ का? माझ्या लेकीला वाचू का? काहीतरी संकेत दे. असं म्हणून देवीसमोर हात जोडते, देवीला दिवा लावते आणि तेवढ्यातच आता देवी कौल देते आणि एक फूल खाली पडतं. तेव्हा लगेच आता गौरीला समजतं की देवीच्या सुद्धा मनात हेच आहे. 17-18 वर्षापूर्वीचं जे गुपित लपून ठेवलं होतं, ते गुपित आता बहुतेक सर्वांसमोर आणण्याची वेळ आली आहे. असं म्हणून गौरी ताबडतोब तिकडून निघते. इकडे आता निंगी म्हणत असते, ऋषी सर काय बी करा पण चला. तेव्हा ऋषी म्हणत असतो, हे बघ निंगे, तू काळजी करू नकोस. मी सोबत आहे तुझ्या आणि कमळीला काहीच नाही होणार. जरी कमळीला तिथून घराबाहेर काढलं असेल तरी सुद्धा हा ऋषी कायम तिच्यासाठी असणार आहे. आज मी तिची व्यवस्थित ठिकाणी सोय करतो. तू काळजी करू नकोस. असं म्हणून आता ते दोघेही जण निघालेले असतात. इकडे आता गौरी घराबाहेर पडते. रिक्षा शोधत असते, पण पाऊस खूप येत असतो. त्यामुळे रिक्षा सुद्धा पटकन मिळत नाही. कशीबशी रिक्षा मिळते. भर पावसात आणि रात्र झालेली असते. तेव्हा रिक्षावाल्याला अन्नपूर्णाचा ॲड्रेस सांगते. रिक्षावाला मात्र तिला अन्नपूर्णाच्या गेटपाशी आणून सोडतो. कारण गौरीला अन्नपूर्णा निवास हे अगोदरच माहिती असतं. ती 1-2 वेळा तिथे येऊन सुद्धा गेलेली असते. जेव्हा ती तिथे येते तेव्हा मात्र हा सगळा तमाशा पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. समोर राजन दारू पिऊन पडलेला असतो. अन्नपूर्णा तिच्याशी वाद घालत असतात. तर कामिनी, त्याचबरोबर रागिनी आणि अनिका ह्या तिघी जणी कमळीला धक्के मारतच घराबाहेर काढत असतात. हे सगळं काही आता गौरी उघड्या डोळ्यांनीच पाहते आणि तेव्हा मात्र तिला लेकीचा झालेला अपमान, त्याचबरोबर लेकीवर केलेले आरोप, ह्या सगळ्या गोष्टी सहन होत नाहीत आणि त्यामुळे ती आता सर्वांसमोर जाण्याचा खूप मोठा निर्णय घेत असते. शेवटी आतापर्यंत किती नाही म्हटलं तरी लेकीसाठीच ती जगत आलेली आहे आणि आज लेकीला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर तिचा सगळा काही जो तिने आत्तापर्यंत स्वाभिमान जपून ठेवला होता, त्याचबरोबर राजनपासून दूर राहण्याचा जो निर्णय घेतला होता, तो ती बाजूला ठेवते आणि म्हणत असते, थांब कमळे थांब. असं म्हटल्यानंतर कमळी तिच्याकडे पाहते आणि म्हणत असते, आई तू इथे काय करतेस? आई तू इथे कशी आलीस? तुला इथे कसं कुणी बोलवलं? आई तू बरी आहेस ना? आबा कुठे आहेत? त्यावर ती म्हणत असते, मी बरी आहे ग. तू तू बरी आहेस का? राजन, पोरीच्या पाठी खंबीरपणे उभं राहायचं सोडून हे काय नवीनच लावलेलं आहे? तुमची हिंमत कशी झाली दारू प्यायची? त्यावर राजन म्हणत असतो, गौरे तू काय बोलायलीस? तेव्हा ती म्हणत असते, हो मी अगदी बरोबर बोलायले. हीच तुमची मोठी मुलगी, हीच तुमची आणि माझी कमळी, हीच आपल्या दोघांची मुलगी आहे आणि अन्नपूर्णा आजीची मोठी नात. काय बोलायलीस तू ही? तू तर सांगितलं की तुझी मुलगी आणि माझी मुलगी मेली म्हणून. त्यावरती म्हणत असते, नाही, ते सगळं मी तुम्हाला खोटं सांगितलं. कारण ह्या ह्या राक्षसींबाईची नजर माझ्या पोरीवर पडायला नको होती आणि म्हणून मी हे सगळं तुम्हाला खोटं सांगितलं. मला माफ करा राजन, पण मी तुम्हाला सोडून कुठेही गेली नाही. मी ना दुसरं लग्न केलंय, मी ना कुणाचा विचार केलाय. मी आहे तशीच अजून तुमची गौरी आहे आणि ही तुमची मोठी मुलगी कमळी आहे. असं म्हणता क्षणी आता अन्नपूर्णा स्वतःचे हात भिंतीवर मारून घेत असते आणि कमळीसमोर हात जोडून उभी असते. गौरीसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते, मला माफ कर गं, मला माफ कर. माझ्या ह्या घरात आलेल्या लक्ष्मीला मी धक्के मारत बाहेर काढण्याचा कसा विचार केला? असं म्हटल्यानंतर गौरी आता अन्नपूर्णाच्या हात आणि म्हणत असते, नाही आई नाही, तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका. उलट तुम्ही मला आणि तुमच्या ह्या नातीला आशीर्वादच द्या. असं म्हणून आता पुन्हा एकदा हे त्रिकूट कुटुंब एकत्र आलेलं असतं. पण कामिनी, रागिनी आणि अनिकाचा हा जो काही प्लॅन त्यांनी फडतूस बनवलेला असतो, त्या प्लॅनचे 12 वाजलेले असतात. तर पाहत रहा कमळी. भेटूयात उद्याच्या भागात.